मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं, विरोधकांच्या घरं उद्ध्वस्त करणं, कारवाया करणं, यासाठीच ती मुंबई महापालिकेची सत्ता वापरलेली. मला आठवतं जेव्हा हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, आणि म्हणूनच मी एक स्पेशल रिएक्शन काल त्याला दिली, जेणेकरून त्याला आठवणीत राहील की राणे का घर को कुछ तोडा नाही, अभी तेरे मातोश्री दो की बारी आहे. आणि आता बघू टप्प्याटप्प्याने काय होतं पुढे. भाजप आणि शिंदेने भाजपसाठी आता ही मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यात यश मिळालेलं आहे. हो, म्हणजे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं, पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास उदा होईल ते हे ना चालत नाही. आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. संजय राऊत म्हणत आहेत की एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता. हे पण तर गद्दारच आहेत ना. ज्या शिर्केनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं, त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावळमध्ये जास्त काय फरक नाही. कारण का पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बासची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते. याने ना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. म्हणून दुसऱ्या लोकांना नाव देण्यापेक्षा ना तुमची आता दाढी कुरवळणारे जे तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते ना त्यांना जाऊन आता उत्तरं द्या. मराठ्यांच्या उपमेमध्ये संजय राऊत बसवता आहेत. मराठ्यांची उपमा तू आम्हाला सांगतो का? मी 96 कोळी आहे, मला सांगू नको मराठीची उपमा. पण जे त्यांनी संगमेश्वरमध्ये आमच्या संभाजीराजेला का पकडलं? कारण आमच्या ते काही फितूर निघाले, स्वकीयांनी त्या मुघलांना मदत केली, म्हणून आमच्या संभाजीराजेंना ज्यांनी एकही लढाईला हरले नाही त्या संभाजीराजेंना पकडलं. कोणी? तर आमच्या स्वकीयांनी फितुरी केली. असंच या हिंदू समाजाच्या विरोधात हे आमचेच स्वकीय आमच्या विरोधात गेले, कळलं ना. आमचे त्या जिहाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसले. चंगेज मुलतानी, रशीद खान मामूचे दाढी कुरवळत बसले ना, त्याबद्दल बोललेलो आहे. मुंबई महापालिकेतल्या तुम्ही वारंवार मांडली म्हणजे आमचे हिंदू मत ताकदीने हिंदू समाजाला जे काही संरक्षण पाहिजे होतं, समोरून बुरख्यावाली काय भाषा होत होती, को पंतप्रधान बिठाएंगे, त्याने अमरावती सभेमध्ये तर त्या हिरव्या साहेब ओवैसीने तर धमक्या देण्याची सुरुवात केलेली. त्याला उत्तर हिंदू समाजाने चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. मुंबईतली नगरसेवकांची संख्या हिंदू मतं विभागल्या गेल्यामुळे एमआयएमला फायदा झाला. ते आता हिंदू शिवसेना आणि भाजपचे उमेदवार होते, म्हणून तर बोलतो ना, हिंदू समाजाने ह्याच्याबद्दल विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना फार विचारपूर्वक भूमिका घेतली पाहिजे. ते आपण हिंदूंमध्ये फूट अगर पाडली तर अशाच पद्धतीचे हे एमआयएम, इस्लाम पार्टी सारखे कट्टरपंथी विचाराच्या पार्ट्या उद्या निवडून आल्या तर ते आजान मस्जिद के विरोधात खिलाफ बोलने वालों को वोट मत दो, असेच प्रचार सुरू होणार. मुंबईतली मुस्लिम संख्या सोबत आहे ते यश आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्यावरून सिद्ध होतंय की मराठी माणूस आमच्या सोबत आहे असं संजय राऊतांनी. काल संध्याकाळ जरा उशीर झाला ना, थोडा वेळ द्या त्यांना जागण्यासाठी. जरा ते काय 90चा इफेक्ट आहे. तुम्ही आता मतांच्या ध्रुवीकरणाबद्दल जे सांगितलं सर, तर मुंबईमध्ये 27 मुस्लिम नगरसेवक होते, त्यांची संख्या आता वाढून 31 झाली. कुठेतरी या ध्रुवीकरणाचा फटका बसलाय या सगळ्यामध्ये. काय दुर्दैवाला मुंबईमधला हिंदू एकजूट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. आता हे जे काय याची संख्या आहे ना ती कमी कशी करायची? तर शेवटी आम्ही काय बोललेलो, बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईमध्ये कमी करायसाठी आम्हाला सत्ता द्या.
आता 5 वर्ष आमच्या देवभाऊच्या नेतृत्वात त्या गोष्टी करू. मुंबई के मेयर पूर्ण ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करून ठेवलेली. आता सगळीकडे हे जे अनधिकृत हिरवी चादर टाकून ठेवलेले ना, सगळीकडे आता देवाभाऊंचा बुलडोजर चालू. तुम्ही डेडलाईन दिली होती खरं तर मुंबईमध्ये अस्लम शेख यांच्या संदर्भात बोलताना की 15-17 जानेवारी खरं तर डेडलाईन असेल रोहिंग्यांसाठी. डेडलाईन आता पूर्ण झाली, काय सांगाल? मी काय डेडलाईनच्या नंतर सांगू, आता त्यांनी बॅग पॅक करून निघावं इथून. काही कारवाई होणार? हा, कारवाई कशा होते ते तुम्ही कॅमेराला जरा सगळं तयारी करून ठेवा ना. इथे उभे करून घ्या, जेव्हा बाहेर निघतील त्यांचे थोबडे जरा कॅमेरावर दाखवा. एक बड़ी पार्टी है, बड़ी पार्टी उभर के सामने आई है, बीजेपी को ज्यादा सीट मिली क्या? है, बीजेपी को ज्यादा सीट मिली है इस बार, क्या कहेंगे इसको? अच्छी बात इससे 89 सीट मिली है बीजेपी को इस बार सबसे ज्यादा। क्योंकि मुंबईकरों ने, राष्ट्रभक्त लोगों ने हमारे भारतीय जनता पार्टी और महायुति को साथ दिया है, आशीर्वाद दिया है. और इसके मुझे विश्वास है आने जो विकास और सुरक्षा 2 मुद्दे पे हम लोग जो लड़े थे ना, उसके ऊपर हम जरूर काम करेंगे और मुंबई का विश्वास और उसको मजबूत करेंगे ताकि आने वाले अगले चुनाव में हम 100 प्लस जा सकेंगे. संजय राउत ने जिस तरीके से एकनाथ शिंदे को जयचंद, मला कळतच नाही, एक जण बोलला तर बोलणार. संजय राउत ने जिस तरीके से जयचंद एकनाथ शिंदे को बुलाया है, कैसे देखते हैं इस चीज को? वो अभी उन दोनों के आपस में पूछो ना. शिवसेना जो उनके शिंदे गुट के जो प्रवक्ता है उसके बारे में जवाब देंगे. सर, एमआईएम बोलती है कि मेयर की बात करता रहा और अब एक मराठी अधिकारी को हज कमेटी में पहली बार जो हिंदू अधिकारी है उसे सीईओ बनाया गया, उसका विरोध कर रहे हैं और कह रहे हैं कि सरकार जानबूझकर हिंदू अधिकारी को हज कमेटी में लेकर आई के है. बारे में तो हम लोग कह रहे हैं ना, हम हमारे हिंदू त्योहारों में, महाकुंभ में इनको दुकान लगाने देंगे. और हमारा मराठी अधिकारी, हिंदू अधिकारी अगर इनके कोई कमेटी में जाके बैठे तो इनको हरी मिर्ची लगती है. इसी के बारे में तो हम लोग बात करते हैं ना. सर, अगर देखिए एआईएमएम को जिस Make informed decisions with comprehensive analysis on the go. Strengthen your portfolio with real-time market updates on the go. Create effective strategies with insightful expert opinions on the go. Grow on the go with CNBC TV 18. Now streaming live 24/7 on YouTube. Hey, thank you for watching this on CNBC TV 18. Hope you liked it. For more such interesting news and updates, follow CNBC TV 18 on all the social media platforms.